तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, 2 डिजिटने 4 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे। खूप इझी मेथड आहे, तुम्ही पण नक्की तुमच्या अबॅकस शीटवर सॉल्व करून बघा आणि बघा त्याचा आन्सर काय येतं ते। ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करायला सुरुवात करूया। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 26 * 3672 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, 26 ने आपल्याला या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, फर्स्ट आपल्याला या 2 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, 2 3 जा किती येतात, 2 3 जा 6 येतात। मग 6 हा 1 डिजिट नंबर आहे म्हणून या रॉडवर आपण 0 लावणार आणि या रॉडवर आपण 6 ऍड करणार। ओके, 6 आपण ऍड केलेले आहे, तिकडे आपली फिंगर आहे। नेक्स्ट आपल्याला या 2 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 2 6 जा 12, मग 12 आपण ऍड करूया, हे 10 आणि हे 2 12 आपण ऍड केलेले आहे, इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 2 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 2 7 जा 14, मग 14 आपण ऍड करूया, हे 10 आणि हे 4 14। ओके, 14 आपण ऍड केलेले आहे, इकडे आपली फिंगर आहे। आता आपल्याला या 2 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 2 2 जा 4 4 हा 1 डिजिट नंबर आहे म्हणून इकडे आपण 0 लावणार आणि इकडे आपल्याला 4 ऍड करायचे आहेत। ओके, 4 आपण ऍड केलेले आहे। फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे। सेकंड स्टेप आता आपल्याला सॉल्व करायची आहे। सेकंड स्टेप सॉल्व करताना आपल्याला फर्स्ट रॉड सोडून सेकंड रॉड वर येऊन ऍडिशन करायला सुरुवात करायची आहे। ओके, सेकंड आपल्याला या 6 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 6 3 जा किती येतात, तर 6 3 जा 18, मग 18 आपण ऍड करूया। ओके, 10 तर ऍड केले पण इकडे 8 ऍड करायला बिट अवेलेबल नाहीये, मग 8 चा आपण फॉर्म्युला यूज करूया। ओके, 8 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे, इकडे आपला फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 6 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 6 6 जा किती येतात, 6 6 जा 36, मग 36 आपण ऍड करूया, 30 आणि इकडे 6 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग 6 चा आपण फॉर्म्युला यूज करूया। ओके, आपण 36 ऍड केलेले आहे, तिकडे आपली फिंगर आहे। ओके, आता आपल्याला या 6 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 6 7 जा 42, मग 42 आपण ऍड करूया, 40 आणि इकडे 2 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला। ओके, स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे। आता फिंगर आहे। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, या 6 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 6 2 जा किती येतात, तर 6 2 जा 12, मग 12 आपण ऍड करूया, हे 10 आणि हे 2 12। ओके, 12 आपले ऍड झालेले आहेत, आपला आन्सर आलेला आहे। आन्सर काय आहे आपलं 9 5 4 7 2, हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं। ओके, फर्स्ट एक्झाम्पल आपण खूप इझी मेथडने सॉल्व केलेला आहे। असंच आपण आता सेकंड एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। 3 * 3 5 2 6 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, 83 ने आपल्याला या 4 नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, फर्स्ट आपल्याला या 8 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 8 3 जा किती येतात, 8 3 जा 24, मग 24 आपण ऍड करूया, 24 आपण ऍड केलेले आहे, तिकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 8 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 8 5 जा 40, मग 40 आपण ऍड करूया, इकडे 40 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग 4 चा फॉर्म्युला 40 आणि हा 0 4 0 40। ओके, ऍड झालेले आहेत आपले, इकडे आपली फिंगर आहे। नेक्स्ट आपल्याला या 8 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 8 2 जा
9, मग 9 आपल्याला ऍड करायला काय करायचं आहे, आधी इकडे 0 लावायचं आहे आणि इकडे आपल्याला 9 ऍड करायचे आहे या रॉडवर. पण या रॉडवर 9 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग आपण 9 चा फॉर्म्युला यूज करू. ओके, 9 आपले ऍड झालेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 3 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 5 जा 15, मग 15 आपण ऍड करूया. हे 10 आणि हे 5 15. ओके, 15 आपण ऍड केले. इकडे आपली आता फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 2 ना मल्टिप्लाय करायचं आहे. 3 2 जा 6, किती येतात 6, म्हणजे 6 वन डिजिट नंबर आहे म्हणून 0 आणि इकडे आपल्याला 6 ऍड करायचे आहे, पण 6 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग 6 चा फॉर्म्युला. ओके, 6 चा फॉर्म्युला यूज केलेला आहे आपण. ओके, आता आपल्याला या 3 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 6 जा 18, मग 18 आपल्याला ऍड करायचे आहे. ओके, इकडे आपण 10 ऍड करून घेऊ आणि हे 18. ओके, 18 आपले ऍड झालेले आहेत. एक्झाम्पल आपलं सॉल्व झालेला आहे. आन्सर काय आहे आपलं 2 9 2 6 5 8 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. आपला आन्सर आलेला आहे. आन्सर पण आपण राईट डाउन केलेला आहे. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 45 * 9 1 5 2 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया. फर्स्ट आपल्याला या 4 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 9 जा किती येतात, तर 4 9 जा 36, मग 36 आपण ऍड करून घेऊया. 30 आणि हे 6, 36 आपले ऍड झालेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 4 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 1 जा 4, मग 4 हा वन डिजिट नंबर आहे म्हणून या रॉडवर 0 आणि या रॉडवर आपल्याला 4 ऍड करायचे आहेत. ओके, 4 आपण ऍड केलेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 4 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 5 जा 20, मग 20 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग आपण 2 चा फॉर्म्युला यूज करून घेऊया. 2 0 20 ऍड झालेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. ओके, या आता 4 ने आपल्याला 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 2 जा 8, म्हणजे 0 8 0 8 आपण ऍड केलेले आहे. ओके, फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे आपली. आपली आता सेकंड स्टेप सॉल्व करूया. सेकंड स्टेप सॉल्व करायला आपल्याला सेकंड रॉड वर यायचं आहे. ओके, फर्स्ट आपल्याला या 5 ने 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 9 जा किती येतात, 5 9 जा 45, मग इकडे 40 ऍड करायला बिट अवेलेबल नाहीये, मग आपण 4 चा फॉर्म्युला यूज करून घेऊया. ओके, 40 आणि हे 5 करायला 45 आपण ऍड केलेली आहे. तिकडे आपली फिंगर आहे. ओके, फिंगर आपण ऍड केलेली आहे. आता आपल्याला या 5 ने या 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 1 जा 5, म्हणजे 0 आणि हे 5 0 5 आपले ऍड झालेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 5 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 5 जा 25, मग 25 आपण ऍड करूया. हे 20 आणि 5 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग आपण 5 चा फॉर्म्युला यूज केलेला आहे. ओके, 25 आपण ऍड केलेले आहे. आता आपल्याला या 5 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 2 जा 10, म्हणजे 0 हा 1 आणि हा 0 10. ओके, 10 आपले ऍड झालेले आहे. आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 4118 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करूया. ओके, 4 0. ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलेला आहे आपण. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 96 * 8 4 5 1 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला या 9 ने
9. फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली आपली. आता आपण सेकंड स्टेप सॉल्व करूया. सेकंड स्टेप सॉल्व करायला आपल्याला सेकंड रॉडवर यायचं आहे. ओके, फर्स्ट आपल्याला या 6 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 6 8 जा किती येतात? 6 8 जा किती येतात? 48. मग 48 आपण ऍड करूया. 40 ऍड करायला आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे 40 आणि 8. ओके, 48 आपण ऍड केलेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 6 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 4 जा 24. इकडे 20 ऍड करायला पण बीट अवेलेबल नाहीये, मग तुमचा फॉर्म्युला 24. ओके, 24 ऍड झालेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 6 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 5 जा किती येतात? 6 5 जा 30. मग 30 आपण ऍड करूया. 3 चा फॉर्म्युला 3 आणि इकडे आपला 0 आलेला